मीटिंग सुरू करूया. पाठ्यपुस्तकावर आधारित विज्ञान आणि गणित उपक्रम व्हिडिओ बनवण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा 2026 या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद आपल्या स्पर्धेला दिलेला आहे. साधारण 500च्या वरती व्हिडिओ आपल्याकडे जमा आहेत. आज रात्री 11:59 ही लिंक ओपन राहील. खरी शेवटची तारीख आपली 15 जानेवारी होती, परंतु मध्ये इलेक्शन ड्युटीमुळे ती आपण काही टीचर्सनी रिक्वेस्ट केली आणि आपण 18 जानेवारी पर्यंत म्हणजे आजपर्यंत ठेवलेली आहे. तरी आजपर्यंत सर्व जण व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला याची सेकंड इव्हॅल्युएशन डेट आपल्याला 31 जानेवारी पासून सुरू होते आहे. त्याच्यामुळे फर्स्ट इव्हॅल्युएशन डेट आपली 31 जानेवारी पर्यंत आहे. तर 1-2 दिवसातच आता हे जे सर्व टीचर्स इव्हॅल्युएशन करतील, म्हणजे ज्या टीचर्सनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, विद्यार्थ्यांना गाईड केलं आहे आणि त्यांचे व्हिडिओ पाठवलेले आहेत, असे टीचर्स आपण इव्हॅल्युएटर म्हणून ते आपल्या या स्पर्धेमध्ये काम करतील आणि त्यांना लवकरच म्हणजे 1-2 दिवसामध्ये सर्वांना ते व्हिडिओ पाठवले जातील. त्याचे नियम काय आहे काय नाही त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. वडनेरे सर त्याबाबतही आपल्याला सविस्तर माहिती देतील आणि या माहितीनंतर जे काही प्रश्न विचारायचे असतील शिक्षकांना ते विचारू शकाल. प्लस याची आपण रेकॉर्डेड लिंक पण केलेली आहे, ती आज संध्याकाळपर्यंत आपण या ग्रुपवर टाकूया, म्हणजे जे शिक्षक याच्यात जॉईन होऊ शकले नाही त्यांना पण ती लिंक किंवा आपलं हे रेकॉर्डिंग पाहायला मिळेल. तर 31 जानेवारी पासून आपली सेकंड राऊंड सुरू होणार आहे, त्याच्यामुळे साधारण 27 जानेवारी पर्यंत आपल्याला फर्स्ट राऊंडचे व्हिडिओ सर्व ऍसेस करायचे आहेत. प्रत्येक शिक्षकाला अंदाजे साधारण एक 20 ते 25 व्हिडिओ असेसमेंट करता येतील. ते सर्व डिटेल्स थोड्या वेळात वडनेरे सर आपल्याला सांगतीलच. त्यानंतर पहिल्या राऊंड मधून सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी असतील, मुख्य म्हणजे हा सगळा रिपोर्ट पूर्णपणे आयसोलेट राहील, तर याचीही सर्व टीचर्सनी काळजी घ्यायची आहे. नंतर सेकंड राऊंड आपल्याला 8 फेब्रुवारी म्हणजे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि सेकंड राऊंड मधून आपण प्रत्येक वर्गातील म्हणजे 1ली ते 12वी प्रत्येक वर्गातील 3 विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहोत. यामध्ये 1, 2, 3 क्रमांक नसणार आहेत. फक्त त्यातले जे टॉप विद्यार्थी असतील पहिले 3 त्यांना आपण सिलेक्ट करणार आहोत. आणि टीचर्सचे पण बरेच व्हिडिओ आलेले आहेत. आपण 5 टीचर्स आपण सिलेक्ट करणार आहोत. स्पर्धेचा निकाल बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी लागेल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि बक्षीस वितरण समारंभ हा नॅशनल सायन्स डे 28 फेब्रुवारी रोजी होईल. तर बक्षीस समारंभ चा व्हेन्यू वगैरे नंतर कळवला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना नाशिकला येता येणार नाही, कारण ही ऑल ओव्हर स्टेट आपण घेतलेली आहे, विद्यार्थ्यांना नाशिकला येता येणार नाही त्यांना ते मिळालेले बक्षीस प्राइजेस आपण नक्कीच प्रसिद्धीपत्रक प्राइजेस सर्व पाठवले जातील. तर याबाबत आता आधी सर्वप्रथम मी वडनेरे सरांना करतो की याचं मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन प्रोसेस आपली काय असेल काय नाही वगैरे, तर हे त्यांनी आधी सादर करावं. आणि संपूर्ण हे जे काम आहे किंवा याचा जो प्रोग्रॅमिंग फॅक्टर आहे, तर हा वडनेरे सरांनी सांभाळला आहे. अतिशय मेहनत सरांनी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर दुसरी पण गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या डेट आपण फिक्स केलेल्या आहेत किंवा जे नियम फिक्स केलेले आहेत ते आम्ही कॉम्प्युटरच्या प्रोग्रॅमिंग मध्ये टाकलेले आहेत, तिथे मॅन्युअली आम्हाला सुद्धा एंटर करता येत नाही. तर कृपया
संपूर्ण आपण नियमांप्रमाणेच जात आहोत या पण गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तरी मी वडनेरे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्व टीचर्सला मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर आपली चर्चा होईल. नमस्कार सर्वांना. आणि आत्ताच प्रवीण सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे तुम्ही सर्व लोकांनी, आणि आपली सूचना जी आहेत ते जास्त तर खूप छान पद्धतीने तुम्ही ती फॉलो केलेली आहे. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे आत्तापासूनच अभिनंदन. आपला प्रोग्राम चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि आपण वेळेला स्टिकअप राहिलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आपण काम करत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी खूप छान आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आणि तुमचे जे काही सूचना शंका वगैरे होत्या त्या तुम्ही आम्हाला वेळोवेळी कळवलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खूप छान पद्धतीने काम करता येत आहे. आम्हाला सुद्धा काम करायला आनंद वाटतो आहे आणि याच्या पुढे सुद्धा हा आनंद असाच कायम राहावा ही माझी अपेक्षा आणि माझी एक हे आहे, शुभकामना आहे. तर आतापर्यंत जे आपण केलेले आहे सगळेच आपण जे नियम आहेत ते आपण डिक्लेअर केलेले आहेत. डिक्लेअर केलेले नियमांप्रमाणेच आपण काम करणार आहोत. जरी आजची मीटिंग फक्त परीक्षक लोकांच्या ना उद्देशून केलेली आहे तरी पण कोणी जरी याला पाहिलं तरी पण याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. आम्ही असं वेगळं काहीही सांगणार नाही आहोत की जे आपल्या डॉक्युमेंटमध्ये नाही आहे किंवा जे आपण डिक्लेअर केलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला काही असं सिक्रेट टिप किंवा सिक्रेट गोष्टी सांगायची नाही आहे आम्हाला. फक्त तुम्हाला पुढे काय करायचं आहे आणि तुमचं काम छान पद्धतीने व्हावं याच्यासाठी आपण काळजी घेत आहोत. तर आता प्रवीण सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला व्हिडिओ सबमिट करण्याची वेळ आहे. कारण मध्ये इलेक्शन ड्युटी आल्यामुळे आम्हाला कल्पना आहे याची, कारण आम्ही स्वतः इलेक्शन ड्युटीजचे कामं बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची जी जबाबदारी असते ती तुमच्यावरती पुष्कळ टेन्शन असतं, पुष्कळ काम असतं आणि पुष्कळ तुमच्यावरती दडपण असतं. त्याच्यामुळे ती थोडीशी क्लिअर होण्यासाठी आम्ही डेट एक्सटेंड केलेली होती आणि आजपर्यंत पण ती केलेली आहे. आता जितका पण डेटा आपला जो तुम्ही फॉर्म भरता तो डेटा आपल्याला गुगलकडून अवेलेबल होत असतो. तर त्या अवेलेबल झालेल्या डेटावरनं आम्ही ड्राय रन करून आपले प्रोग्राम आम्ही परफेक्ट करू शकतो, आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि आमची शक्यतो जे हे आहे भावना आमची हीच आहे की आपण खूप वेगळे हेटेरोजेनियस ग्रुप आहे आपला. काही लोक खूप कम्प्युटर सेवी असतील, काही लोक कमी कम्प्युटर सेवी असतील, पण सर्व विज्ञानाचे शिक्षक आहात, गणिताचे शिक्षक आहात. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटरच्या बद्दल माहिती आहे, तुमच्या पाठ्यक्रमाचाच भाग आहे. एक्सेल शीट्स किंवा स्प्रेडशीट्स यासारख्या गोष्टी तुमच्या पाठ्यक्रमाचा भाग असल्यामुळे तुम्ही ते शिकलेले असतील आणि खूप आता वर्ष झालेले त्या गोष्टींना. त्याच्यामुळे हे फार रुजलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे कम्प्युटरचा वापर करून आपल्याला आपले कामं कमीत कमी मनुष्यबळामध्ये, कमीत कमी रिसोर्सेसमध्ये आपल्याला करायचे आहेत. त्याप्रमाणे आपण जाणार आहोत आणि जात आहोत. शक्यतो आम्ही आपले जितके पण कामं आहेत हे ज्याला आपण फुल प्रूफ म्हणतो, म्हणजे कोणी चुका करण्याची शक्यताच नको अशा प्रकारचे करण्याचे आम्ही प्रयत्न करतो आहोत. मगच सांगितल्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात. आम्ही समजा मॅन्युअली काम करायला गेलो तर आमच्याकडून काही गफलत होऊ शकते, काही चुका होऊ शकते, कोणाचे सिरियल नंबर चुकीचा पडला गेला, मास्किंग अनमास्किंगमध्ये याच्यात त्याच्यात चूक झाली असं होऊ शकतं. तर शक्यतो आम्ही सुद्धा फुल प्रूफिंगचाच आम्ही मुद्दा घेतलेला आहे. आपले जितके पण स्पर्धेचे नियम आहेत आणि जे काही फेअरनेसची अपेक्षा आहे ती सगळी आपण कम्प्युटर प्रोग्रामलाच फीड केलेली आहे. ते रूल बेस्डच आपलं सगळं काही काम करणार आहे. शक्यतो त्याच्यामध्ये रॅन्डमनेस असणार आहे. कुठल्या मुलाला कुठला शिक्षक परीक्षक किंवा कुठले परीक्षक नेमले जाणार आहेत याच्याबद्दल आम्हाला सुद्धा कल्पना नसेल. ते रॅन्डम नंबर जनरेट होतो. त्याच्यात हे पाहिलं जातं की त्याच विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याच्या शाळेतला शिक्षक नसणार आहे किंवा तो मुलगा जर सेकंडरीचा असेल म्हणजे जास्त ॲडव्हान्स वर्गाचा असेल तर त्याचे परीक्षक जे आहेत ते एकदमच प्राथमिक वर्गाचे नको. अशा प्रकारचे जे फेअरनेसच्या आणि कॉमन सेन्सच्या किंवा आपले जितके पण स्पर्धाचे नियम आहेत त्यांना लागून ज्या काही गोष्टी आहेत तेच आपण त्याच्यामध्ये फीड केलेली आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हा प्रतिसाद मिळालेला आहे, तुमच्याकडून जे रिस्पॉन्स मिळालेला आहे तो इतका छान आणि इतका मोठा आहे की आपण मॅन्युअली हे करू शकत नाही. त्याला खूप दिवस लागतील आणि हे वेळेवरती आपल्याला वेळेचं बंधन पण पाळता येणार नाही. आता तुमच्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वांना असे आवाहन केलेले होते की तुम्ही जितके पण शिक्षक आहात तुम्ही आपले क्रेडेन्शियल्स जे आहेत ते आम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुमच्यापैकी 100 मंडळींनी 100 आम्हाला परीक्षक लोकांचे बायोडेटा किंवा त्यांचा एक क्रेडेन्शियल्स मिळालेले आहेत. म्हणजे कोणी एन्डोर्समेंट लेटर दिलेलं आहे, कोणी डिग्री सबमिट केलेली आहे, कोणी तुमच्या शाळेकडून पत्र पाठवलेलं आहे.
तर ज्या ईमेलवरून आम्हाला हे क्रेडेन्शियल्स आलेले आहेत त्यांनाच आम्ही शिक्षक म्हणून मान्य मानतो की ते परीक्षण करण्यासाठी ते सक्षम आहेत. कारण असं येऊ शकतं आणि असंही होत आहे, म्हणजे माहिती आहे आपल्याला की काही काही ठिकाणी पालकांनी सुद्धा फॉर्म भरले असू शकतील किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा फॉर्म भरले असू शकतील. ते टेक्निकली आपण रूल आउट नाही करू शकत, तर टेक्निकली हे शक्य आहे. त्याच्यामुळे पालकांना किंवा विद्यार्थ्यांनी परीक्षण करून टाकलं अशा प्रकारची चूक होऊ नये, हे ब्लंडर झालं असतं असं जर झालं असतं तर. त्याच्यामुळे वी आर अवॉइडिंग दिस काइंड ऑफ ब्लंडर ऑल टुगेदर. ज्या लोकांनी मार्क दिले, ज्या लोकांनी ते सबमिट केलेले आहेत, आम्ही ते सगळे अनेक वेळा पाहिले, त्याच्यातून खूपशे कन्फ्युजन पण होते, ते सगळे कन्फ्युजन दूर केले आणि आता आमची ती लिस्ट फायनलाइज झालेली आहे आणि त्या 100 लोकांच्या लिस्टप्रमाणेच आपण ते जात आहोत. त्या 100 लोकांनाच आपण व्हिडिओ पाठवणार आहोत, व्हिडिओची लिंक पाठवणार आहोत आणि त्यांना ईमेलच्या द्वारे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. आता हे जे ईमेल तुम्हाला पाठवले जातील हे वेगळ्या ईमेल आय डीवरनं पाठवले जातील. त्या कुठली ईमेल आय डी असेल ती आम्ही तुम्हाला नंतर कळवू. त्या ईमेलमध्ये दिले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत दे आर सॅक्रोसॅक्ट. आज मी काही जरी बोलत असलो किंवा आजच्या मीटिंगमध्ये काही जरी म्हटलेलं असलं, असं होऊ शकतं की उद्याकडे आम्हाला काही अशी गोष्ट लक्षात आली की जी आपल्याला बदलणं गरजेचं होईल. तर अशा प्रकारची सगळ्या सूचना फायनली आपल्या ईमेलमध्ये लिहिलेली असेल. त्याच्यामुळे आधीचं जे काही म्हटलेलं आहे त्याच्यापेक्षा लेटेस्ट काय आहे त्याला तुम्ही प्रमाण माना आणि असं म्हणू नका की आम्ही तर ती मीटिंगमध्ये तुम्ही असं सांगितलं. समजा 99% तर असं काही होणार नाही की काही चेंज करण्याची गरज पडेल, पण समजा जर असं काही अनफोर्सिन काही गोष्टी झाल्या की जे आपल्याला बदलण्याची गरज पडली तर ती तुम्ही तुमच्या ईमेलमधली जी सूचना आहे ती अल्टिमेट आणि फायनल असेल. त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षण करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला कार्यवाही करायची आहे. तर आता आज मध्यरात्री डेडलाईन आहे, त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंतचा जो डेटा असेल तो त्याला आम्ही मानणार आहोत, त्याला आम्ही ग्राह्य धरणार आहोत आणि त्याप्रमाणे त्याची पूर्ण एक्सेल शीट जी आहे ती आम्हाला गुगलच्या मार्फत आपल्याला मिळणार आहे आणि त्याची ॲनालिसिस केली जाईल. आणि जे पण लोक म्हणजे काही डमी त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असू शकतील, काही जसं आम्ही पण काही ते टेस्टिंग करण्यासाठी काही केले असेल असे जे डमीज आहेत ते रिमूव्ह केले जातील आणि जे काही नियमाप्रमाणे जे बरोबर आहेत असे जे व्हिडिओ आहेत ते सगळे पाहिले जातील आणि त्याच्याप्रमाणे त्यांची सगळी रचना केली जाईल, त्याची सगळी एक ॲनालिसिस केली जाईल आणि ती फेअर ॲनालिसिस कम्प्युटरच्या मार्फत होईल आणि त्याच्या बेसिसवरती आम्ही प्रत्येक व्हिडिओला, कारण एका विद्यार्थ्याने एकपेक्षा जास्त व्हिडिओ पण सबमिट केलेले असेल ते नियमाप्रमाणे ग्राह्य पण होतं, तर प्रत्येक व्हिडिओला 3 किंवा 4 जे शिक्षक असतील ते त्याला हे करतील, आपण जसं डिक्लेअर केलं त्याप्रमाणे त्याची ते परीक्षण करतील आणि ते परीक्षणानंतर त्याचे मार्क जे आहेत ते टोटल मार्क जे त्याच्या बेसिसवरती सेकंड राऊंडला तो मुलगा क्वालिफाय होईल. तर आता तुमचे जे तुम्ही 100 मंडळी आहात, तुमचे जे ईमेल आय डीज आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत, ज्या ईमेल आय डीवरनं मुळात तुम्ही गुगल फॉर्म भरला होता त्या ईमेल आय डीवरती तुम्हाला परीक्षणासाठी तुम्हाला ईमेल पाठवली जाईल. तर हे लक्षात ठेवा. तुम्ही मल्टिपल ईमेल आय डीज वापरत असाल तर तुम्ही असं म्हणू नका की मी फलाना ईमेल आय डी पण वापरत होतो, मला माहिती नाही, असं तुम्ही म्हणू नका. तुम्ही जो ईमेल आय डी, आणि हे सगळे ईमेल आय डीज आम्ही आपल्या ग्रुपवरती पण डिक्लेअर केलेले आहेत, पाहिजे तर आम्ही वन्स मोर त्याला आम्ही परत एकदा त्याच्यामध्ये काही नावाचे काही चुका होत्या किंवा काही डिस्क्रिपन्सीज काही कन्फ्युजन दूर करून आता जे काही फायनल आहेत ते आम्ही परत तुम्हाला हे करू. त्या ईमेलवरतीच तुम्हाला ईमेल आय डी मिळतील, तुम्हाला तुमचे परीक्षणासाठी जे ब्लँक मार्कशीट्स आहेत ते मिळतील, त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स भरायचे आहेत ते मिळतील. ते एक्सेल शीट्स असतील त्याच्यावर तुम्हाला एक्सेलमध्येच तुम्हाला मार्क द्यायचे आहेत. आमचा प्रयत्न हे आहे की प्रत्येक जसं आता तुम्हाला माहितीच आहे आपले जे डॉक्युमेंटमध्ये आपण कळवलेलं आहे की 8 कॅटेगरीमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओला आपण हे करणार आहोत, म्हणजे मार्क 1, मार्क 2, मार्क 3 असं मार्क 8 पर्यंत आपण असे 8 आस्पेक्टवरनं आपण त्या व्हिडिओचं परीक्षण करणार आहोत. त्याची ऑडिओ क्वालिटी कशी आहे, त्याचं व्हिडिओ क्वालिटी कशी आहे, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्याला कल्पना समजलेली आहे का, त्याला हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीचे बारकावे कळालेले आहे का, वगैरे वगैरे. हे जे 8 तुम्हाला ते सगळं परत मी डिटेलमध्ये सांगत नाही, पण हे जे 8 आपले जे कॅटेगरीज आहेत याच्यामध्ये तुम्हाला मार्क द्यायचे आहेत. त्याच्यापैकी मार्क नंबर 1 म्हणजे जी पहिली जी हे आहे ते 20 मार्काची आहे आणि 5वा जो आस्पेक्ट तो 20 मार्काचा आहे, बाकी सगळे 10-10 मार्काचे आहेत. तर तुम्ही त्या मार्कांना एक्सीड करणार नाही
याची पण आम्ही खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. अजून इव्हॉल्व्ह होतोय ती गोष्ट, बट वी आर ट्राईंग टू डू. आणि तुम्ही परत हाफमध्ये मार्क देऊ नका. समजा त्याला 20 मार्क मॅक्सिमम मार्क आहे त्या कॅटेगरीमध्ये, त्या प्रश्नाला 20 मार्कापेक्षा जास्त मार्क देऊ शकत नाही, तर तुम्ही 21 मार्क देऊ नका. जिकडे 10 मार्कापेक्षा जास्त मार्क देऊ शकत नाही तिकडे तुम्ही 15 मार्क देऊ नका. तुम्ही कन्फ्युजन करू नका शक्यतो की बा मला माहिती नव्हतं हे 10 मार्कापैकी आहे का 20 मार्कापैकी आहे. त्याच्यासाठी वरती तुमच्या हेडरवरती पण ते मार्क दिलेले असेल कितीपैकी मार्क द्यायचे आहेत ते. आणि आम्ही प्रयत्न करतोय की त्या व्हॅलिडेशनचं सुद्धा त्याच्यामध्ये ठेवावं की तुम्ही हे केलेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे हाफ मार्क दिलेले नाही आहेत किंवा म्हणजे इंटिजर्समध्येच मार्क देणं अपेक्षित आहे. 1, 2, 3, 4, 5 असे मार्क देणं अपेक्षित आहे. तुम्ही 1.5 मार्क, 2 मार्क, 2.25 मार्क असे देऊ नका. म्हणजे हे तुम्हाला तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची तुमची पद्धत असते शिक्षणाची, पण तुम्ही मार्क इंटिजर्समध्ये दिले पाहिजे आणि तुमचे मार्क एक्सीड व्हायला नाही पाहिजे मॅक्सिमम मार्क्सपेक्षा. याची आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या प्रोग्राममध्ये ते इनकॉर्पोरेट करण्याच्या. तुम्हाला प्रत्येकाला ईमेल आय डीवरती, तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला ब्लँक मार्कशीट मिळतील. त्या ब्लँक मार्कशीटमध्ये सगळ्यात पहिले असेल कॉलम, तो असेल व्हिडिओ आय डी किंवा व्हिडिओ नंबर. तर हा जो व्हिडिओ आय डी किंवा व्हिडिओ नंबर आहे हा त्या त्या व्हिडिओचा नंबर आहे, जो आम्ही ठरवलेला नंबर आहे. तो 73 असेल, 95 असेल, काही असेल. तर तो नंबर, आणि हे जे तुम्हाला जिकडे एंट्री करायची आहे ते वेगळ्या कलरमध्ये असेल, ते हायलाइटेड कॉलम्स असतील, ते लाईट सियान कलर म्हणजे ज्याला आकाशी कलर म्हणतो आपण, लाईट आकाशी कलरमध्ये ते तुम्हाला हायलाइट केलेले असतील, तिकडेच तुम्हाला मार्क भरायचे आहेत. आणि तुम्हाला रिमार्कमध्ये तुम्हाला जर काही वस्तू लिहायची असेल तर रिमार्कमध्ये तुम्ही लिहू शकता. तर रिमार्कचा कॉलम आणि हे मार्कांचा कॉलम, हेच फक्त 2 कॉलम तुम्हाला एंट्री करायची आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करायची नाही आहे. तुमचा जो त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुमच्या मार्कच्या कॉलमच्या जस्ट अगोदर एक कॉलम असेल ज्याच्यामध्ये निळ्या रंगाच्या कॅरेक्टरमध्ये हायपर लिंक्स असतील. ते निळ्या रंगाचे कॅरेक्टर्स असतील, त्याला अंडरलाईन केलेलं असेल, त्याच्यावरती हायपर लिंक असेल. त्याच्यावरती क्लिक केल्या तुमची ती हायपर लिंक ओपन होईल. आम्ही काल व्यवस्थित चेक केलेलं आहे. प्रत्येक हायपर लिंक क्लिकेबल आहे, म्हणजे क्लिक केल्या ती तिकडे पोहोचते. तुम्हाला ते व्हिडिओ दिसायला लागतील. ते व्हिडिओ पहा. त्याच्यावरती तुम्ही हे 8 प्रकारचे जे कॅटेगरीज आहेत त्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. शक्यतो तुम्हाला तिकडे एक्सेल शीटमध्ये ते पाहता येईल का याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण तरी पण तुम्ही तुमची जी काही आपली जी सूचनाची जी लिस्ट आहे, आपले जे गाईडलाईन आहे, त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरीमध्ये कुठल्या विषयावरती तुम्हाला मार्क द्यायचे आहेत, कुठल्या आस्पेक्टवरती तुम्हाला मार्क द्यायचे आहेत, दुसऱ्या ते काय, ते सगळं तुम्ही पाहून घ्या. आणि प्रवीण सरांनी सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना मार्क द्या, विद्यार्थ्यांना मार्क द्या. ते मार्क तुम्हाला एंटर करायचे आहेत. हे जितके पण मार्क्स आहेत सध्या 000 त्याच्यामध्ये प्री फिल्ड आहेत. ते 00 आम्ही का फिल्ड केलेले आहेत, ते याच्यासाठी फिल केलेले आहेत की जो आधीचा कॉलम असतो तो स्प्रेड आउट होतो, स्पिल ओव्हर होतो आणि लोकांना वाटतं की इकडे तर मला मार्क लिहायला जागाच नाहीये. असे काही आपले जे मंडळी ज्यांना फार टेक्निकल स्किल नाही आहेत अशा लोकांना असं वाटू शकतं. म्हणून ते प्रीफिल केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कॉलम व्यवस्थित दिसेल. याच्यासाठी आम्ही सगळे मार्क प्रीफिल केलेले 000. आणि टोटल जो आहे तो ऑटोमॅटिकली केला जाईल. तुम्हाला टोटलिंग करण्याची गरज नाही आहे. टोटलिंग जी आहे ती कम्प्युटरच करणार आहे. तो एक्सेल शीट तर तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म्युला फीड केलेला आहे, टोटलिंग करून मिळेल तुम्हाला. प्रत्येक जे मार्क 1 to मार्क 8 आहे त्याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याला व्हॅलिडेट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये इंटिजर मार्कच दिला जातील याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही त्याच्याशी छेडाखानी करू नका. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे ॲट्रिब्यूट चेंजेस करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त मार्क भरण्याचं काम करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती मार्कशीट, जी तुम्ही भरलेली मार्कशीट असतील, तुम्हाला आता आपण पाहू किती आपल्याला व्हिडिओज आलेले आहेत. आता चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यामुळे. पण तरी पण 30 आय थिंक प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक शिक्षकाला 30च्या पेक्षा कमी इतके तुम्हाला व्हिडिओज कदाचित तुम्हाला ॲसेस करावे लागतील. 30 पेक्षा जास्त होणार नाही अशी आमचा एक अंदाज आहे. आणि ते व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही पूर्ण करून घ्या. फार काय वेळ लागत नाही, कारण पुष्कळशी व्हिडिओज फार लेंथी नाही आहेत. 3 ते 5 मिनिटाची जरी आपली लिमिट होती तरी पण पुष्कळशा लोकांचे व्हिडिओज 3 पेक्षा कमी मिनिटाचे पण आहेत. तर ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. तर तुम्ही 3 मिनिटापेक्षा कमी आहे म्हणून त्याला रिजेक्ट करू नका, किंवा 5 मिनिटापेक्षा जास्त आहे म्हणून त्याला रिजेक्ट करू नका. फक्त तुम्ही दिलेली जी काही सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे, ते जे आपल्या कॅटेगरीज आहेत त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करा.
आणि फायनली आम्ही त्याचा कॉल घेऊ की काय याचे जिकडे टाय ब्रेकिंग करायची असेल किंवा अजून काही करायचं असेल तिकडे आम्ही मॉडरेशन पण करू. तुम्ही दिलेले मार्क आहेत त्याच्यावरती आम्ही त्याचं परीक्षण पण केलं जाईल, त्याचं समीक्षा पण केली जाईल आणि त्याच्यावरती जर काही आम्हाला डिस्क्रिपन्सी वाटली तर आम्ही त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस पण करू शकू. पण हे शक्यतो आमच्या बाजूने ते होणार नाही. फक्त मॉडरेशनच्या लेवलला आम्ही दुसऱ्या कोणाला तरी मॉडरेटर म्हणून आम्ही नेमू शकतो किंवा आम्ही पण करू शकतो, आम्हाला ते ओव्हरसी करू शकतो. पण सगळे नियमांना आधारितच आपण काम करत आहोत आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सगळं करा आणि तुम्हाला त्या झाल्यानंतर तुम्हाला ती मार्कशीट तुमची फिल केलेली मार्कशीट्स जी आहे किंवा जे तुमचं एक्सेल शीट आहे ती तुम्हाला आम्हाला रिटर्न करायची आहे, म्हणजे आम्हाला ते ॲग्रिगेट करता येईल. तर हे ॲग्रिगेशनचं काम सुद्धा आपलं ऑटोमॅटिकच होणार आहे, ते सिस्टम प्रमाणेच होणार आहे. कारण 100 लोकांचे वेगळे वेगळे जे प्रतिसाद मिळतील ते पाहणं सुद्धा आपल्याला एकदमच म्हणजे मॅन्युअली पाहणं हे शक्य नाहीये. तर ते मार्कशीट परत कशी पाठवायची त्याची सूचना सुद्धा तुमच्या ईमेलवरती दिलेली असतील. ज्या ईमेलवरनं तुम्हाला मिळालेली त्याच ईमेलला तुम्हाला पाठवायची आहे. तुम्ही त्याचे तुमच्या सेफ्टीसाठी तुमच्या याच्यासाठी तुम्ही त्याची एक कॉपी काढून घ्या. म्हणजे त्याचं जेव्हा तुम्ही पाठवाल ना त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो तुम्ही प्रवीण सरांना तुम्ही पाठवा. म्हणजे ते त्याचा पूर्णपणे हे करतील की कोणी पाठवलेली नाही आहे, कोणी पाठवलेली आहे, याप्रमाणे जे त्याचा तुमचा जो हे करायचा आहे ते तुम्ही पाहून घ्या. तसंच तुमची जी ब्लँक मार्कशीटची जी एक्सेल शीट आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव पण असेल आणि तुमचे स्वतःचे डिटेल्स पण असतील. ते तुम्हीच आम्हाला दिलेले आहेत तेच आहेत आणि ते बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला दुसऱ्याची असं होणार नाही 99%, कारण ते ऑटोमॅटिक याच्यामध्ये आम्ही तो हे केलेला आहे. पण कुठे समजा बाय चान्स काही कुठल्या टेक्निकल ग्लिचमुळे तुम्हाला दुसरी कोणाची जर हे आलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही प्रवीण सरांना तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या की मला दुसऱ्या कोणाची तरी माझा हा नाव नाही आहे. म्हणजे तुमचा ईमेल आय डी जो त्या ईमेल आय डीवरतीच मिळालेला असेल, जो पण ईमेल आय डी तुम्हाला ते तुम्ही दिलेला आहे. पण समजा काही नावामध्ये काही हे असेल तर तुम्ही ते प्रवीण सरांच्या लक्षात आणून देऊ शकता. पण तुम्ही मग ते आम्ही तुम्हाला त्याची सूचना देऊ, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगू. कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल अडचणी आल्या, बहुतेक ते येणार नाही कारण सगळे हायपर लिंक्स क्लिकेबल आहेत, सगळ्या हायपर लिंक ओपन होतात हे आम्ही खात्री केलेली आहे. तरी कुठे काही जर अडचण असेल तर ते तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही सुद्धा परत एकदा प्रत्येक जे हायपर लिंक आहेत ते आम्ही शक्यतो उघडून बघणार आहोत की ते बरोबर व्हॅलिड आहे किंवा नाही. म्हणजे कधी कधी असं येऊ शकतं की एखाद्याने MP4च्या नावाखाली काहीतरी दुसरं डॉक्युमेंट टाकलेलं आहे किंवा तो झिप केलेला आहे किंवा अजून काही त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतील त्या सुद्धा आम्ही पाहून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती आम्ही ॲक्शन घेणार आहोत. तर तुम्ही तुमची जे काही अडचणी असतील ते तुम्ही सरांना, प्रवीण सरांना किंवा आम्हाला पर्सनली पाठवा. ग्रुपवरती टाकू नका शक्यतो. आणि तुम्ही जे काही काम करत आहात ते तुम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवा, तुमच्या पुरता मर्यादित ठेवा, अजून कोणाशी चर्चा करू नका. तुम्हाला जी काही चर्चा करायची आहे ती तुमच्या मनात ठेवा आणि आपण 28च्या पुढे जेव्हा आपली हे स्पर्धा जाईल त्याच्यानंतर तो आपण त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करू शकतो. समजा तुम्हाला काही अकॅडमिक चर्चा करायची असतील तर ती तुम्ही नंतर करू शकता किंवा जर ती तुमच्या परीक्षणाशी संबंधित असेल तर तुम्ही प्रवीण सरांच्या किंवा माझ्या किंवा लांडगे सरांच्या तुम्ही लक्षात आणून देऊ शकता. आणि तुमचे प्रश्न जास्त जास्त घेता यावे म्हणून मी फार जास्त डिटेलमध्ये बोलत नाही आहे. आपली जी ईमेल असेल त्या ईमेलमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सूचना दिलेली असेल. जर आज मी काही जे बोलतोय त्याच्यामध्ये काही ओव्हरराईड होणार असेल तर ती सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली जाईल. तर आज जे आपण बोलतोय त्याच्यामध्ये आणि ईमेलमध्ये जर विसंगती असेल तर ईमेलमध्ये जे लिहिलेलं आहे तेच तुम्ही ग्राह्य धरायचं आहे. कारण गोष्टी इव्हॉल्व्ह होत असतात. कदाचित उद्याकडे मला काही असं लक्षात येईल की जे मला आत्तापर्यंत माहिती नव्हतं, त्याप्रमाणे आय विल हॅव टू लर्न ना. त्याच्यामुळे त्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही त्या दिवशी असे बोलले होते मग मी असं कन्फ्यूज झालो असं शक्यतो करू नका. लेटेस्ट इन्फॉर्मेशनला तुम्ही ग्राह्य धरा. मला असं वाटतं की मी आता इकडे थांबतो आणि तुमचे प्रश्न जे काही असतील ते आपण घेऊया आता. धन्यवाद सर, सखोल अशी माहिती दिलेली आहे आणि शिक्षकांना विनंती आहे की काही प्रश्न असतील तर आपण विचारू आणि त्याच्या संदर्भात चर्चा करू. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. सर, ह्या आता ज्या सूचना दिल्या सरांनी सगळ्या, ह्या असं सूचनांच्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही कुठे पाठवणार आहात का आम्हाला? हो हो नक्कीच. तुम्हाला ईमेलवर तर सर्वच येईल आणि जे शक्य आहे ते ग्रुपवर पण येईल. पण ईमेलवर तुम्हाला सर्व डिटेल माहिती
संपूर्ण. ओके. आणखी एक असं होतं सर, की विद्यार्थ्यांचे जेव्हा व्हिडिओ असाइन झाले, तेव्हा आपण जे एक्सेल शीट जसं बनवलेलं होतं, की ते तुम्हाला पोहोचले आणि आता ते असाइन झाले. तसं आम्ही टीचर्सनी पाठवलेले व्हिडिओ जे आहेत, ते तुम्हाला म्हणजे पोहोचलेले आहेत का? असं काही एक्सेल शीट तुम्ही बनवलेलं आहे का सर? तसं अजून तरी आम्ही बनवलेलं नाहीये, पण तुम्ही जर का विद्यार्थ्यांचे व्हिडिओ मिळाले याचा अर्थ आम्हाला टीचरचे व्हिडिओ मिळणारच. तर त्याच्यामुळे म्हणजे एकच आहे ते. त्याच्यामुळे एक म्हणजे तो एकदा फॉर्म भरला की ते सर्वच्या सर्व आम्हाला डेफिनेटली. ओके. म्हणजे त्याचा फॉर्मॅट वगैरे जसं तुम्हाला अपेक्षित होता तसा करेक्ट आहे का मग पाठवलेला? असं बघण्याची गरज आहे का परत असं? नाही, एकदा तुम्ही पाठवल्यावर आता एकतर आपण चेंज करू शकणार नाही पहिली गोष्ट. आणि शक्यतो आम्ही बाकी व्हिडिओ पाठवला असेल तर बाकी खूप काही नियम न बघता फक्त आम्ही कंटेंट बघणार आहोत. ओके, ओके. ठीक आहे सर. थँक यू. येस. नमस्कार सर. हा, नमस्ते. सर माझा म्हणजे मी शाळेतून जेव्हा फॉर्म भरला ना, तेव्हा दुसऱ्या सरांच्या अकाउंटमधनं भरल्यामुळे त्यांचा मेल आयडी सगळीकडे मी वापरलाय. तर आता मी जर म्हणजे मला माझा मेल आयडी वर जर पाठवले गेलेले व्हिडिओ तर ते जास्त सोयीस्कर होईल. असं काही करता येईल का? मला त्यांचाच वापरावा लागेल? नाही, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला, ज्यांचा पण तुम्ही ईमेल आयडी वापरला असेल तर तोच ईमेल आयडी तुम्ही त्याला बांधलेले आहात. IT ऍक्ट 2000 प्रमाणे जो माणूस मी समजा कोणाला तरी पासवर्ड दिलेला आहे आणि तो वापरतो आहे, तर त्याच्यामध्ये उजवा डावा केला जात नाही. ते तुम्ही यू आर वन अँड द सेम. ओके. तुम्हाला तीच ईमेल आयडी वापरावा लागेल. तर तुम्ही म्हणजे तुम्ही पहा तुमच्या दोघांमध्ये काय आहे, दॅट यू हॅव टू मॅनेज, बट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट, और रादर बोथ ऑफ यू आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉट एव्हर ईमेल यू डू. या, ठीक आहे. चालेल. ओके. थँक्यू सर. एक्सक्यूज मी सर, दिस इज शर्वरी टीचर. जे पॅरामीटर्स दिले आहेत ना इव्हॅल्युएशनचे, आता समजा कॉन्सेप्ट क्लिअरन्सचं ते आहे ना 20 मार्क्स, जर ते पूर्ण त्याने व्यवस्थितच केलंय म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने, तर 20 आउट ऑफ 20 पण देऊ शकतो ना, म्हणजे इट इज परफेक्टली आवर. हो, इट इज your this thing, your jurisdiction and your prerogative to give marks. Don't give more than 20 marks. तुम्हाला असं वाटलं यार याच्यापेक्षा पण जास्त आहे तर 20 पेक्षा 21 मार्क देऊ नका, हे आपण म्हणतो तोंडाय बोलताना की, तर 20 पेक्षा जास्त देऊ नका आणि 0 पेक्षा कमी देऊ नका. निगेटिव्ह मार्किंग पण नाही करायची आपल्याला की अरे एखाद्याने फारच बेकार सांगितलं, तर ते इट शुड बी विदिन द लिमिट. यू कॅन गिव्ह 20 आउट ऑफ 20, नो प्रॉब्लेम्स. राईट. म्हणजे मला असं म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल कन्क्ल्युजन एवढं सुंदर केलंय, स्लोगनही टाकलंय, म्हणजे असं छान बोलताय, तर मग त्याच्यात काय 10 पैकी 8, 7 देण्याची नाही असं काही. 10 पण देऊ तुम्ही शकतो. टोटल आउट ऑफ टोटल पूर्ण जितके आहेत मॅक्सिमम मार्क पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि काय तुम्ही जरी दिला ना तरी पण त्याला बाकीचे लोक पण असतील ना, 2-3-4 म्हणजे जे लोक आपण पाहणार आहोत, 3 किंवा 4 लोक पाहणार आहेत, तुमचे मॉडरेशन पण केलं जाईल त्याच्यामुळे इट विल बी टेकन केअर. इवन इफ युअर बायसेस विल बी कॅन्सल्ड बाय अदर पीपल्स बायसेस, सो यू कॅन गिव्ह ॲज पर द रूल्स. ज्याला मिळायला पाहिजे त्याला देणार असं. हो, ज्याला डिझर्व करतो त्याला मिळेल. बरोबर. येस. बरोबर. थँक्यू. नमस्ते सर, सुनीता निचळ बोलतीये. आवाज येतोय सर? हो, बोला मॅडम. विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम. म्हटलं की 2 मुलांचे व्हिडिओ आज येतात तर ते आज रात्री 12च्या आत आपण पाठवू शकतो ना? हो, 11:59 याच्या आत. येस. शेवटच्या सेकंड पर्यंत तुम्ही पाठवू शकता. आणि व्हिडिओ परीक्षण करताना आपण त्याचं कंटेंट नॉलेज, त्याचं सादरीकरण आणि त्या एक्सपेरिमेंटचा मागचा आशय, हे सगळ्या गोष्टी त्या तुम्ही जे आता सांगितलं मार्कानुसार त्याप्रमाणे बघूनच जज करायचंय. हो, त्याप्रमाणे बघून जगायचंय. त्याची डिटेल्स प्रवीण सरांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि माझ्या व्हिडिओमध्ये जो माझा इंट्रोडक्टिव्ह 50 मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा दिलेले आहेत. आणि आपण वेळोवेळी त्या मीटिंग्स मध्ये पण हे घेतलेले आहेत. असे वेगळे इंडिपेंडेंट आस्पेक्ट वरती आपल्याला मार्क द्यायचे आहेत. शक्यतो कंपार्टमेंटलायझेशन ठेवा, म्हणजे समजा तुम्ही जेव्हा ऑडिओवरती मार्क देताय तेव्हा तुमचा बायस जो आहे तो इतर गोष्टींवरती बायस नको, तुम्ही फक्त ऑडिओवरती मार्क द्याल.
ऑडिओ क्वालिटी खूप चांगली आहे तर तुम्ही त्याला पूर्ण मार्क द्याल. ऑडिओ क्वालिटी तुम्हाला फार स्ट्रगल करावं लागतं तर तुम्ही कमी मार्क द्या. तुम्हाला समजा ऐकताना फारच तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं तर तुम्ही त्याला त्या ऑडिओ क्वालिटीमध्ये कमी मार्क द्याल. अदरवाईज त्याचा व्हिडिओ चांगला आहे का वाईट आहे ते कारण हे लोक इंडिपेंडेंटली बघणारच आहेत. तर असं एका वेळेला एका बोर्डमध्ये पाहून त्याच्यामध्ये बेसिसवरती तुम्हाला मार्क द्यायचे आहेत. थँक्यू. माझ्या मते ईमेल मध्ये तुम्हाला मार्किंग सिस्टीम डिटेल्स येईलच. अजून काही प्रश्न आहेत कुणाचे? माझ्या मते आता प्रश्न काही नाही आहेत. तर वड्यार सर तुम्हाला काही सांगायचं असेल, सूचना द्यायची असेल तर देता येतील, नाही तर मग आपल्याला थांब. मला असं वाटतं की पुष्कळशी मंडळी आज इलेक्शन ड्युटीमध्ये सुद्धा त्याच्यातून त्यांनी वेळ काढलेला आहे आणि अजून त्यांना काम, जसं आता त्यांनी सांगितलं की काही व्हिडिओ अजून येत आहेत त्याच्यामुळे ते थोडेसे त्या मूडमध्ये आहेत. तर आपण इकडे थांबूया आणि ती आपली जी सूचना आहे ती आपली ईमेलवरती पूर्ण डिटेलमध्ये येणारच आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला आपण त्या याच्यामध्ये आपण बरोबर विचार करून हे करू, त्याच्यामध्ये मान्य करू आणि शक्य तितकं तुमचं काम सोपं जावं. टेक्निकली तुम्हाला शक्य तितक्या गोष्टी चांगल्या करता याव्यात. जे परीक्षक लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त वेळ अकॅडमिक कामामध्ये देता यावं याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी आम्ही सगळ्या त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही आम्हाला ईमेलवर, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती इंडिव्हिज्युअली कळवा. कॉमन ग्रुपमध्ये कळवू नका कारण त्याच्यातून कळत न कळत आपण काही गोष्टी रिव्हील करतो की जे आपल्याला रिव्हील करणं अपेक्षित नसतं. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला तिघांना तुम्ही पाठवा जे काही तुमचे अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील ते. आणि फक्त 100 लोकांनाच आपण ईमेल पाठवणार आहोत. आणि अजून शक्य झालं अजून काही डिटेल्समध्ये सूचना द्यायची असेल तर हे फक्त 100 मंडळींनाच जाईल जे आपले सर्टिफाईड जे आपले टीचर्स एव्हॅल्युएटर्स आहेत त्यांनाच जाईल. मला असं वाटतं आपण थांबूया आता. थँक्यू. येस, हरकत नाही. धन्यवाद.